तर या हनी ट्रॅपसाठी वापरले गेलेले कोणकोणते घरभेदी आतापर्यंत सापडले आहेत तेही पाहूयात। पाकड्यांना नोमान इलाही पाकड्यांना संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप। नोमान इलाही हरियाणात कामाला होता। आयएसआयच्या संपर्कात तो असल्याचा संशय। हरियाणाच्या पानिपतमधून त्याला अटक करण्यात आली। ज्योती मल्होत्रा यूट्यूबर आहे, ब्लॉगर आहे। दानिशला सैन्याच्या हालचालींची तिने माहिती पुरवली। दानिश हा पाकिस्तानी एम्बसीमध्ये एक अधिकारी होता। 2 वेळा तिने पाकिस्तानलाही भेट दिली। देवेंद्र ढिल्लो पटियालाच्या खालसा कॉलेजमधील राज्यशास्त्राचा विद्यार्थी। पटियाला छावणीचा व्हिडिओ आणि संवेदनशील माहिती त्याने दानिशला पुरवली। अरमान पाकड्यांना संवेदनशील माहिती पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे। हरियाणाच्या नूमधून त्याला अटक झाली। शहजाद यूपीच्या रामपूरमधील एक व्यावसायिक। अनेक वेळा पाकिस्तानला भेट दिली। शहजादने संवेदनशील माहिती पुरवल्याचा आरोप आहे। यूपीच्या मुरादाबादमधून त्याला अटक करण्यात आली। मोहम्मद अली पाकड्यांसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे। 4 मोबाईलसह 3 सिम कार्ड त्याच्याकडून जप्त करण्यात आले। प्रियंका सेनापती ओडिशाच्या पुरी इथली रहिवासी। ज्योती मल्होत्राची मैत्रीण। सुखप्रीत सिंग आयएसआय साठी त्याने हेरगिरी केली होती। करणबीर सिंग ऑपरेशन सिंदूरची गुप्त माहिती पाक हँडलर्सना दिली।